तर मित्रांनो, आपण आज आपल्यासोबत दादा आहेत आणि आपण मागे बघू शकाल कंदूरचा राजा आहे. दादा, मला सांगा, कंदूरचा राजा आता भरपूर चर्चेत यायला लागलाय. काय सांगाल, याची सुरुवात कशी झालेली? सुरुवात लहान वयातच वासरू सेकंदच्या अड्ड्यापासून आम्ही सुरुवात केली पळवायला. त्यामुळे दोन्ही खांदी पब्लिकला पळवून त्याला तयार केलं. आमच्याकडे बैल आहे जुना नंद्या, त्याच्याबरोबर पेरं काढून पूर्ण तयारी करून हळूहळू टप्प्यानं तसं त्याचं स्पीड वाढत गेलं त्या पद्धतीनं त्याला बैल घालून आला आणि तो त्याच्या स्वतःच्या पळाच्या जीवावर तो चर्चेत आलाय. त्याचे पळायची दाटे किंवा निकाल घ्यायची मागं गाडी असली तरी निकालावर निकाल घेणं ही त्याची खासियत आहे. आणि पब्लिकला बाहेर न आला की 2 उड्या जास्तच पळते. त्याचं पहिलं मैदान कुठलं होतं कंदूरच्या राजा? तसं फायनलचं म्हटलं तर पहिलं मैदान आम्ही इकडल्यावर खटाव भागातलं याचं केलं होतं, आपल्या निमसोडचं. बरं. तिथं आम्ही सेमीला मार खाला होता. बाहेरनं 1 नंबर तासावनं गाडी पळाली सेमीला. किसन शेठच्या मोराच्या बैलाबरोबर सम्राट बरोबर होता. तिथं आम्हाला अपयश आलं, सेमीला मार खाला थोडक्यात. परत त्याच्यानंतर आम्हाला संभाजीनगरचा ओमकार म्हणून बैल आहे, तो एक शिवचा विकास ड्रायव्हर आणि गणेश सावंत पैलवान यांनी तो पैरा करून दिला. आणि कोपारड हवेलीला मैदान झालं आदत बैलाचं. तिथं पहिला गुलाल भेटला राजाला. कडनं पळून उजवीनं बाहेरनं पळून 2 नंबर केला. तिथून पुढे कायम गुलालात राहिला. आणि त्या मैदानात बाहेरनं पळाल्याला बघितल्यामुळं त्याला पैर समोरनं यायला लागलं वासराला की बाबा हे कडनं पळते वासरू ठाम पळते. त्यामुळे त्यानं स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करीत गेला. तर मला सांगा, राजा तसं तुम्ही सांगताय संपूर्ण माहिती राजाबद्दल, पण राजा हे नाव तुम्ही कशावरून ठेवलेलं? राजा त्याचं नाव पहिल्या मालकानं ठेवलेलं होतं. बरं. आधी कुणाकडे होता तो? अगोदर तसा तो सुरेश देवणे म्हणून धनगरवाड्याला पोरगा आहे. त्या धनगराच्या पोराबुशी होता. त्याच्याजवळ आमचे मित्र मानेवाडीचे, पन्हाळा तालुक्यात मानेवाडी म्हणून गाव आहे, तिथले दीपक पैलवान माने, त्यांनी घेतला आणि त्यांनी परत मला दिला. त्याच्यामध्ये काय वेगळं पण दिसत होतं? त्याच्यामध्ये वेगळं पण म्हणजे तो पहिल्याच मैदानात पळायला आला. तिथं लहान वासरू होतं आणि पहिल्याच मैदानात आदत वासरानं पळून आदतच्या मैदानात सेकंद पद्धतीत 1 नंबर केला आणि पब्लिकला घासून पळालं वासरू. त्यामुळं मला लय आवडलं त्याच मैदानात. आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी मी घेतलं वासरू. त्यावेळेस कितीला घेतलेलं? त्यावेळी 1,68,000 रुपयाला वासरू घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर जी मैदानं चालू झाली त्यामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं का की आपण काही चूक तर केली नाही ना त्याला घेऊन? नाही, असं कधीच वाटलं नाही आजपर्यंत की बाबा ह्या राजामुळं आपल्याला कुठं अपयश येतंय, असं कधीच वाटलं नाही. कधीच मैदानात पळायला गेल्यावर असं धाकधुकी वाटली नाही की ह्या गटात गाडी हाणायची नाही, त्या गटात गाडी हाणायची नाही, असं कधीच वाटलं नाही. कारण बैलावर इतका विश्वास बसला की ज्यावेळी बैल पळाला ते बैलामुळे कधीच मार खाला नाही. कधी सुट्टी झुपीत थोडीशी चूक झाली म्हणजे मानवी चूक घडली तरच गाडी मार खात्या, नाहीतर बैलाच्याकडनं कधी मार खाला नाही. त्याच्यानंतर तुमचं जे नाव झालं त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण की जर राजा नसता तर तुमचं नाव दुसरे कुठल्या क्षेत्रात झालं असतं का? असं नाही, बैलगाडी शर्यत क्षेत्रा एवढं नाव कुठल्याही क्षेत्रात होत नाही असं माझं म्हणणं आहे. आणि राजामुळे एवढं मोठं नाव लौकिक मिळालं ती निव्वळ राजामुळं. याच्या अगोदर आमचा बंदीच्या अगोदरच्या काळात नंद्या म्हणून बैल पळत होता. घरचाच बैल आहे, माझ्या घरी दावणीला आहे, 19 वर्षाचा बैल आहे. त्यावेळी नव्हतं, पण त्यावेळी एवढं मीडिया हे नव्हतं, त्यामुळं त्यावेळी एवढं नावारूपात नव्हतं. पण जुन्या ओळखी आहेत, जेवढी जुनी लोक या क्षेत्रात आहेत ती सगळी ओळखीची आहेत. त्यामुळे पैऱ्यासने परत काय अडचण आली नाही मला एवढी. आतापर्यंत राजाचं तुम्ही बॅकग्राऊंड काय सांगाल? आतापर्यंत जिंकलेली बक्षीस आणि एखादं खास बक्षीस कुठलं होतं तुमचं त्यातलं? आतापर्यंत भरपूर बक्षिसं जिंकली. त्यातलं खास बक्षीस म्हणजे महाराष्ट्र केसरी मैदानात परवा झालेल्या गुरुसाहेब पाटील जे झालं कदमवाडीचं मैदान, तिथं पळून 1 नंबर केला. घरचा साज ताईंचा आणि आमचा की अर्जुन आणि राजा पळून 1 नंबर केला आणि महाराष्ट्र केसरी ओरिजिनल महाराष्ट्र केसरीचा 1 नंबरचा बैलानं गुलाल दिला. तो सगळ्यात स्मरणीय राहील. काय आनंद होता तो? कारण की महाराष्ट्र केसरीचा खिताब तुम्हाला मिळाल्यानंतर आनंद एक वेगळाच आनंद होता. कारण 1 नंबर होऊन महाराष्ट्र केसरी होणं आणि गुलालात राहून होणं यात भरपूर फरक आहे, भरपूर अंतर आहे. आणि ताईंचं पण स्वप्न होतं की 1 नंबर करून महाराष्ट्र केसरी हिंद केसरी या मैदानात 1 नंबर करून किताब मिळावा बैलाला आणि बैलासोबत आमासने मालकासने पण.
तुमचं एवढं सगळी मैदान झाली त्यानंतर जो तो करार झाला ताईंसोबत, त्या कराराबद्दल काय सांगा? करार नाही, ती पार्टनरशिप झाल्या. हा. ताईंना अर्धी रक्कम मला देऊन विकत घेतला अर्धा बैल. दोघात बैल आहे, कायमस्वरूपी बैल दोघांचं नाव पळेल, खर्च काय असेल ते दोघांनी करायचा, अशा पद्धतीत ते व्यवहार झाला. कंदूरचा राजा आता मैदानात चांगला उच्च प्रतीच्या लेवलला पळत आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तो त्याच्याकडून अजून तुमचं कोणतं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं? नाही, स्वप्न तशी त्यानं हिंद केसरी महाराष्ट्र केसरीची त्यानं आदत वयातच ओपनच्या मैदानातनी गुलाल घेऊन देऊन आमची स्वप्न तशी पूर्ण केल्या. ते त्याच्याकडून अपेक्षा काहीच राहिली नाही, तरी पण ते आमचं भविष्यात अजून नाव पुढे नेईल एवढी अपेक्षा आम्हाला आहे आणि 100% ती तो पूर्ण करेल. ताईंबद्दल काय सांगाल? कारण की ताई या बैलगाडी क्षेत्रातल्या पहिल्या बैलगाड्या मालकीन म्हणून मैदानात आता दिसत आहेत आपल्याला, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, ताईंचं व्यक्तिमत्व कसं आहे, एक प्रेमळ स्वभावाचं आहे आणि एक गृहिणी असून एवढ्या मोठ्या धाडसानं असं पुरुष प्रधान क्षेत्र हे बैलगाडीचं आहे, तुम्हाला माहितीच आहे. यात सुद्धा येऊन एवढ्या धाडसानं दिवसभर थांबणं किंवा पैर करणं, फोन प्रत्येक फेऱ्याला करणं, घरी असलं तरी त्यांचं सगळं 24 तास लक्ष इकडं बैलाकडेच असते आणि अतिशय म्हणजे स्वभाव चांगला आहे. मला पहिला फोन आला, पहिल्यांदा आम्ही पळालो पैरा करून अर्जुन बरोबर अमरापूरच्या मैदानात. त्यापासून म्हणजे संबंध बोलण्यातनं यातनं आमचं वाढतच गेलं, जवळचं संबंध झालं तर एकदम घरच्यासारखं. ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी मैदानात राजा आणि अर्जुनची जोडी पळाली त्यावेळेस तो आनंद काय होता? तो आनंद तर मी म्हणेन आनंद गगनात मावेना म्हणतात तशा प्रकारे तो अत्यानंद होता आणि एक वेगळंच फिलिंग होतं ते. मी असं ते शब्दात सांगू शकत नाही, एवढं जास्त आनंद झाला त्यावेळी. तुम्हाला आता तुम्ही सगळं प्रवास सांगितला, पण यामध्ये तुम्हाला ज्या अडचणी आल्या त्या अडचणींबद्दल काय सांगाल? कारण की त्या अडचणीतूनच माणूस निर्माण होतो. नाही, अडचणी कसं सुरुवातीला पैऱ्यासाठी स्ट्रगल तर करावाच लागला. कसं आहे, आपला बैल मैदानात पळताना दिसल्याशिवाय कोण आपल्याला चांगला पैरा देत नाही. त्यावेळी सुरुवातीला ह्या भागात पळा यायच्या अगोदर वासरू सेकंदला आमच्या भागात पळून 1 नंबरात पळत होतं. 7-8 मैदानं मी सेकंदची केली, कायम 1 नंबरात राहिला. पण ज्यावेळी त्यातून 3 फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदा आलो त्यावेळी आमच्या भागात 1-2-3 मैदान केली, त्यावेळी गट निघायचा, सीमेला मार्कायचा, त्यामुळं असं टॉपची बैल पैऱ्याला मिळत नव्हती. ज्यावेळी निमसोडच्या मैदानात आम्ही कडनं पळालो, सीमेला मार खाला, पण उजवीनं बाहेरनं पळालो, जे लोकांनी बघितलं त्यामुळं मग पुढचं पैर होत गेलं. आणि पहिल्यांदा आपलं बैलांनाच अस्तित्व दावून दिलं की मी कडनं पळून गाड्या मारू शकतो आणि ते बघितल्यावर जुने जाणकार लोक आहेत त्यांनी मग पैऱ्याला मदत केली. बैलासोबतच जे महत्वाचं काम असतं तो असतो ड्रायव्हर. त्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? नाही, ड्रायव्हर कसं पहिल्यापासून एकनिष्ठ ड्रायव्हर मला मिळत गेलं. सेकंदच्या मैदानाला आमच्याकडे आणताना आमचा विष्णू ड्रायव्हर एक घरचाच पोरगा आहे, परत वाकुर्ड्याचा विजू ड्रायव्हर म्हणून एक पोरगा आहे. ही एकदम प्रामाणिक पोरं एकनिष्ठ राहून आमच्या बरोबर काम केलं. त्याच्यानंतर या फायनल पद्धतीत आलो आणि आम्हाला मांडव्याचा बाव ड्रायव्हर सारखा एक पोरगा मिळाला की अतिशय निस्वार्थी आणि खरोखर स्वतःच्या नावासाठी आणि अस्तित्वासाठी झटून गाडी हाणणार पोरगा आहे आणि कुणाची बी गाडी बसून दे प्रामाणिकपणानेच हाणतोय गाडी. त्याची साथ मिळाली. त्याच्यानंतर ताईंच्या बरोबर आमचा व्यवहार झाला. मग काय ताईंचा घरचाच ड्रायव्हर होता, आप्पा ड्रायव्हर, त्यांचं घरचं संबंध आता आमचं पण झालं तर आणि त्यामुळं घरच्यासारखं सगळं संबंध झाल्यामुळं काय अविश्वास कुठं राहिलाच नाही. त्यात विश्वासानं आम्ही पण विश्वास ठेवून बैलाचं कासरा हातात देताना विश्वास ठेवूनच देतोय, कारण आम्हाला माहिती आहे कसं आहे हे क्षेत्रात कुठंतरी कुणावर तरी विश्वास ठेवल्याशिवाय घडत नाही आणि त्या विश्वासाला पात्र झालीत सगळी. म्हणजे आम्हाला जेवढी पण लोक टीम मध्ये आपल्या भेटली तर पोरं म्हणा, आमची सुट्टी मेकर असू देत, दरकरी असू देत, सगळ्यांनीच त्याचं श्रेय जातं. राजाच्या एवढं मोठं जे अस्तित्व निर्माण झालंय हे सगळं श्रेय आमच्या टीमला जाते. सगळी पोरं कष्टानं करतात, घरी व्यायाम देण्यापासून की पाट्या आता आम्हाला लांब रूट असल्यामुळे सकाळी 4 वाजल्यापासून उठून सगळी पोरं तयारी करून मैदानाला येण्यापासून सगळी पोरं तयार करतात. राजाचा दररोजचा दिनक्रम काय असतो? काय दिनक्रम काय असं नाही, सकाळी संध्याकाळी 2 टाइम रतीब, वैरण, दुपारच्या वेळेत फिरवून आणणे, पाय मोकळे करून चालवून, एवढंच.
असं काय ठरवलं का की या दिवसाच्या गॅपमध्ये राजाला आपण मैदानात उतरवायचं? नाही, सरासरी एक 5 दिवसाचा अंतर ठेवतो मी. पण एका दिवस कसं होतं, एखाद्या संबंधित माणसाचं मैदान असतंय, पायरा द्यावा लागतो, एका दिवस लवकर न्यायला लागतं. म्हणजे 5 दिवसाऐवजी 3 दिवसानं 4 दिवसानं असं बायचान्स कधीतरी पळवावं लागतं. संबंधा खातीर एकामेकाला बैल दिलेले असतात पायऱ्याला, मग त्यांच्या गावचं जे मैदान आहे, जवळचं मैदान आहे, असं द्यावं लागतं एका दिवस. पण शक्यतो मी 5 ते 6 दिवस गॅप ठेवतो बैलाला. आता राजा, कंदूरचा राजा असं म्हटलं जातं. राजा हा कंदूरचं पहिलं नाव लागलं जातं की कंदूरचा राजा, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कसं आहे, राजानं गावचं नाव तर लय मोठं केलं. कंदूर गाव कोणाला माहिती नव्हतं, पण ते आता राजामुळे सगळ्याला माहिती झालं. आणि राजा कुठनं येतोय पळायला, तर कंदुरातनं येतोय. त्यामुळे कंदूरचा राजा हे नावच त्याला पडलं, कंदूर. चालेल, आपण बघितलं दादांनी सुंदर अशी आपल्याला माहिती सांगितली राजाबद्दल, जी आपल्याला आतुरता असते कंदूरच्या राजाची प्रत्येक मैदानात. आणि अतिशय सुंदररित्या तो सगळ्यांना चाहत्यांना कधी नाराज पण करत नाही. सुंदर अशी आपल्याला मुलाखत दिली दादांनी. दादा खूप खूप आभारी आहोत. आणि आता इथून पुढची जी वाटचाल असणार आहे राजासोबत तुमची, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.